राम राम मंडळी, तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दसरा म्हणलं की कडाकण्या तर आल्याच आपल्याकडं. आणि गोड कडाकण्याबरोबर आम्ही तिखट कडाकण्या पण करतोय. पण ह्यावेळेला काय केलं माहिती काय, थोडासा कढीपत्ता त्यामध्ये मिक्सर लावून ॲड केला आहे. बाकी सगळे आपण नेहमी गोष्टी घालतो त्याच आहे. बाकी कसं आहे, मैदा जेवढा घेतला आहे त्याच्या अर्धा आपलं डाळीचं पीठ घेतलं आहे. आणि त्यामध्ये अर्धी वाटी एकदम कडकडीत तेल करून घातलं. सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि लागलं तर वरून तेल घालायचं. आणि हे बघा, आपण जे काही ते तिखट मीठ काढले ते सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं, हाताने हलवून एकदम छान घ्यायचं. कढीपत्त्याने एकदम छान टेस्टी येतात, त्याच्यामुळे एकदा घालून बघा. आणि थोडीशी कसुरी मेथी घातली तरी चालते. आणि पाणी घालून ते मस्त असं पीठ मळून घ्यायचं. आता कसं आहे माहिती आहे काय, कडाकण्या म्हणलं की नाही, गावाकडे कसं असतं माहिती आहे काय, एकमेकाला खायला बोलवतात सगळेजण. म्हटलं इथं पण आपण करूया आणि आपल्या मित्रमैत्रिणींना बोलवूया. तर कसं आहे, थोडंसं पीठ लावून कडाकण्या एकदम पातळ लाटून घ्यायच्या. पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आणि त्याच्यावरती अशा टोचा मारून घ्यायच्या. त्यानं काय होतंय, की आपल्या कडाकण्या आहेत त्या फुगणार नाहीत आणि मग अशा क्रिस्पी होतील. तेलात मंद आचेवरती मस्त अशा आपल्या कडाकण्या तळून घ्यायच्या. आणि मग काय झालं की आपल्या कडाकण्या तयार. तुम्हाला जर आपल्या कडाकण्या आवडल्या तर नक्की सांगा आणि करून पण बघा.